भोपाळमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी येतात आणि तिथून सांगतात की इरिगेशन विभागामध्ये 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, अजित पवारांनी. 8 दिवसामध्ये तिकडे उपमुख्यमंत्री झालेत आणि ते विकासासाठी झाले. म्हणजे त्या विकासाची गोष्ट करताय. 8 दिवसाच्या पहिले प्रधानमंत्री मोदींनी तिथं सांगावं भोपाळमध्ये, आणि 8व्या दिवशी अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावं राज्यात, आणि वरून राज्याची तिजोरीची चाबी त्याच्या हातात द्यावी. ज्या नेतृत्वाने मोठं केलं त्या नेतृत्वावर आरोप होतच. त्या नेतृत्वाने तुम्हाला आमदार बनवलं, खासदार बनवलं, त्याची किमया राहत नाही. मी माझ्यामुळे झालो असं सांगणारी लोक आपल्याला खूप मिळतात. समजा मुंबईमध्ये आपण काय करतो, रिडेव्हलपमेंट कोणत्या घरांची करतो. आता हे पडण्या योग्य घर आहे तर आपण रिडेव्हलपमेंट करतो. का रिडेव्हलपमेंट करतो, त्याच घरात का राहत नाही. तर मग त्या ठिकाणी राहणाऱ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना असं वाटतं की आता हे रिडेव्हलपमेंटसाठी गेलं पाहिजे. मग रिडेव्हलपमेंट कोणी करायचं. तर मग एक तर एकनाथ शिंदेजी स्वतः गृहनिर्माण मंत्री या सगळ्यांनी उत्तम रिडेव्हलपमेंट करू शकतात म्हणून त्यांच्या पक्षात जातात. मग भाजपमध्ये कधी नाही? कधी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे आहे म्हणून त्यांना वाटतं की आम्हाला जो काही सहारा आहे, आसरा आहे, तो भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही काही बांद्राच्या नेतृत्वात सुरक्षित नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा मग ते बदलतात. नम्रपणे सांगतोय की आम्ही कोणत्याही विरोधकाला आम्ही काही चाकू, बंदूक, ईडी, सीबीआय, आयटी. ईडी, सीबीआय, मग संजय राऊत साहेब आमच्या पक्षात का नाही आलं. पण नाना भाऊ, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्यामध्ये, ते म्हणजे की जे सोडून जाणार आहेत ते निधी मिळत नाही, विकास होत नाही असं सांगतात. पण त्याचबरोबर आणखीन एक कारण देतात, ते म्हणजे की नेतृत्व नाहीये. आम्ही कोणाचं ऐकायचं, कोणाचा विचार करून आम्ही थांबायचं, आणि आम्हाला मार्गदर्शन करणारं कोणी नाहीये. तर विरोधकांचा हा एक मोठा, असं नाही वाटत आहे का की कुठेतरी सेटबॅक सुद्धा आहे विरोधकांसाठी, नेतृत्व नाहीये म्हणून सोडून ताई, जातात. तुम्ही चांगला प्रश्न विचारला. हे जेव्हा विरोधी पक्षात होते त्यावेळेसही यांचा आरोप तोच राहायचा की आम्हाला विकासाला निधी मिळत नाही. तरी सुधीर भाऊने सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी अडून बसलेलो होतो, आम्ही लढत होतो. सांगितलं आम्ही पण लढतो. पण मी तुम्हाला सांगतो, ऐका ना, भोपाळमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी येतात आणि तिथून सांगतात की इरिगेशन विभागामध्ये 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, अजित पवारांनी. 8 दिवसामध्ये तिकडे उपमुख्यमंत्री झालेत आणि ते विकासासाठी झालेत. म्हणजे त्या विकासाची गोष्ट करताय. 8 दिवसाच्या पहिले प्रधानमंत्री मोदींनी तिथं सांगावं भोपाळमध्ये, आणि 8व्या दिवशी अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावं राज्यात, आणि वरून राज्याची तिजोरीची चाबी त्याच्या हातात द्यावी. पण नेतृत्वाचं काय, म्हणजे नाहीये विरोधकांकडे नेतृत्व आरोप असं इकडे म्हणून? बघा, आरोप काही लागू शकतात. मला नाही राहायचंय, मला तिकडे सत्तेत जायचंय, माझ्यावर काही एलिगेशन आहे, माझ्या संस्था आहेत, मला वाचवायचं आहे म्हणून अनेक लोक विकासाच्या नावाने जातात. हे आम्ही पाहिलेलं आहे. विकास कोणता, विकास ते नेतृत्वावर आरोप होतच ना. ज्या नेतृत्वाने मोठं केलं त्या नेतृत्वावर आरोप होतच. त्या नेतृत्वाने तुम्हाला आमदार बनवलं, खासदार बनवलं, त्याची किमया राहत नाहीत. मी माझ्यामुळे झालो असं सांगणारी लोक आपल्याला खूप मिळतात. पण मी तुम्हाला ताजं उदाहरण अजितदादाचं सांगितलं. आणि ज्या पद्धतीनं मोदीजींनी सांगावं की मी खाऊंगा नाही ना खाने न दूंगा, आणि त्याच्यानंतर खाणेवाल्याला 70,000 कोटीच्या, आणि यांनीच बंडीवर, किती बंड्या होत्या सुधीर भाऊ, मुंगटीवार साहेबांनी आणि तुम्ही दोघं, फडणवीस साहेबांनी, तुम्ही गाड्यांनी ते त्यांच्या इरिगेशन विभागाचं भ्रष्टाचार घेऊन महाराष्ट्राला दाखवलं. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार. सुधीर भाऊ, विरोधी पक्षाला मदत केली पाहिजे असं थोडी आहे. खरं तर नाना भाऊंनी तुमच्या चर्चेची दिशा बदलली. आजचा तुमचा विषय होता की अशा पद्धतीचे प्रवेश का होत आहे. अकॅडमिक डिस्कशनवर जाण्यात जीएसटी खरं तर राज्यसभेत सर्व पक्षांनी एक मताने मंजूर केला. जीएसटी आपला विषय असू शकत नाही. आपण आज पक्ष का बदलतो याची 2 कारण. एक, पक्ष बदलण्याचं कारण आहे आताचा जमाना सकस आहार नाही, इन्स्टंट फूडचा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मतदारसंघाचा विकास 5 वर्षातच झाला पाहिजे. तर इन्स्टंट फूडच्या जमान्यामध्ये जेव्हा तुम्ही पिझ्झा खाल तेव्हा हा विचार प्रभावी ठरेल. दुसरा मुद्दा, जेव्हा असं वाटतं की आपल्या पक्षाचं नेतृत्व कमजोर होत आहे. समजा मुंबईमध्ये आपण काय करतो, रिडेव्हलपमेंट कोणत्या घरांची करतो. आता हे पडण्या योग्य घर आहे तर आपण रिडेव्हलपमेंट करतो. का रिडेव्हलपमेंट करतो, त्याच घरात का राहत नाही.
तर मग त्या ठिकाणी राहणाऱ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना असं वाटतं की आता रिडेव्हलपमेंटसाठी गेलं पाहिजे. मग रिडेव्हलपमेंट कोणी करायचं? तर मग एक तर एकनाथ शिंदेजी स्वतः गृहनिर्माण मंत्री असल्याने उत्तम रिडेव्हलपमेंट करू शकतात म्हणून त्यांच्या पक्षात जातात. मग भाजपमध्ये कधी नाही? कधी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे आहे म्हणून त्यांना वाटतं की आम्हाला जो काही सहारा आहे, आसरा आहे, तो भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सुरक्षित आहोत, आम्ही काही बांद्राच्या नेतृत्वात सुरक्षित नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा मग ते बदलतात. आता राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये तुम्ही एकीकडे म्हणता की मतदारांचा सन्मान झाला पाहिजे. आता माझा दुसरा प्रश्न आहे की मतदार 3 गोष्टी पाहून मतदान करतात. एक नेता, दुसरा त्या पक्षाचा विचार आणि तिसरं कार्यकर्त्यांचं संघटन. अन्यथा नेता पॉवरफुल आहे, विचार पॉवरफुल आहे म्हणून निवडून यायचं असेल तर मग आम्ही केरळमध्ये का निवडून नाही आलो? नेता तेच आहे, विचार तोच आहे, पण तिथं कधी कधी तुम्हाला कार्यकर्त्यांचा आवाज ऐकावा लागतो. आता निवडून आलेले लोक जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहे आणि बरं हा काय आरोप आज आमच्यावर करता, भुजबळ साहेब जेव्हा फुटलेत कोण होतं तेव्हा? मान्य गणेश नाईक फुटलेत तेव्हा काय आम्ही होतो का? काँग्रेसने फोडले नाही. मान्य नारायण राणे साहेब काँग्रेसमध्ये गेले, आम्ही होतो का? मग आम्हाला का दोष दिला जातोय? म्हणजे हे तर खूप झालं. तुम्ही आतापर्यंत लोक फोडलेत तर ते ईश्वरीय कार्य होतं आणि आम्ही करतो ते लोकशाहीच्या विरोधात कार्य करतोय. पण मला वाटतं की असा भेद हा करता पण एक येणार मुद्दा आहे ना, पण एवढे पण आमदार फोडले नाहीयेत की संख्या जी आहे विरोधकांची ती राहणारच नाही. लोकशाहीसाठी सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही असले पाहिजेत. मग सगळेच विरोधक आपल्या बाजूनं यावत असे प्रयत्न का होत आहेत? मग लोकशाही कशी जिवंत राहणार? विरोधक हवेच ना राज्याला, पुन्हा राज्य अतिशय- चालवायला. पुन्हा अधिवेशनाचा पण मी विषय आहे. पुन्हा आपल्याला नम्रपणे सांगतोय की आम्ही कोणत्याही विरोधकाला आम्ही काही चाकू, बंदूक, ईडी, दबका, सीबीआय, आयटी, ईडी, सीबीआय, मग संजय राऊत साहेब आमच्या पक्षात का नाही आलो? का नाही म्हणजे आलो? राऊतांचं हे कौतुक नाही, आहे. तुमचा असा समज असेल की ईडी आणि सीबीआयनी माणसं येतात तर मग तर सन्माननीय राहुल गांधींनी आमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की ईडी आणि सीबीआय जाऊन लोक नाही आहेत. आता मान्य मोदीजी यांच्यावर सीबीआयची 9 तास चौकशी झाली म्हणून काय मोदीजी काँग्रेसमध्ये गेले? माननीय आमचे सन्माननीय गृहमंत्री अमित भाई यांना तर तुम्ही जेलमध्ये टाकलं खोट्या केसमध्ये म्हणून ते काय काँग्रेसमध्ये गेले? अरे तुम्ही अशा अनेक मी शेकडो उदाहरणं देऊ शकतो. हा काही कारण आहे का? हे कारण तुमच्या विचारामध्ये ती मजबूती नाहीये.